जय श्री हरी मित्रांनो, आजची कथा एका अशा व्यक्तीची आहे ज्याने आयुष्यात फक्त पाप केले, कुटुंबाचा त्याग केला आणि त्याचे आयुष्य दारिद्र्यात अपयशात गेले। पण एका रात्री न कळतपणे त्याने असे एक व्रत केले ज्यामुळे त्याचे सर्व पाप नष्ट झाले आणि त्याला राजवैभव परत मिळाले। हे व्रत कोणते आणि हे यश मिळवण्यासाठी त्याने काय केले, चला जाणून घेऊया। पौष महिन्यातील कृष्ण पक्षातील सफला एकादशीचे हे अद्भुत महात्म्य। नमस्कार, मी अविनाश आणि आपण पाहत आहात SV मराठी। चला तर मग सुरू करूया। मित्रहो, पौष महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी म्हणजे सफला एकादशी। ही एकादशी यश सफलता देणारी मानली जाते। या एकादशीचे नावच सांगते सफला, अर्थात यशस्वी करणारी। धर्मग्रंथांमध्ये एकादशीला सर्वात मोठे व्रत मानले गेले आहे आणि याच पौष महिन्यात येणाऱ्या सफला एकादशीला विशेष महत्त्व आहे। असे म्हटले जाते की हजारो वर्षाच्या तपस्येचे फळ आणि हजारो यज्ञ केल्याचे पुण्य केवळ एक सफला एकादशीचे व्रत केल्याने प्राप्त होते। या दिवशी भगवान विष्णूंची आराधना, उपवास आणि रात्री जागरण करणे अत्यंत पुण्यदायी असते। विशेषतः या व्रतांमध्ये दान धर्माला खूप महत्त्व आहे। आपल्या शक्तीनुसार वस्त्र, अन्न किंवा फळांचे दान केल्याने भगवत कृपेची प्राप्ती होते आणि आपले सर्व मनोरथ सफल होतात। आता आपण या पवित्र व्रताच्या कथेमध्ये प्रवेश करूया, जी ब्रह्मांड पुराणातून घेण्यात आली आहे। मित्रहो, प्राचीन काळात चंपावती नगरीमध्ये महिष्मान नावाचा एक धर्माभिमानी राजा राज्य करत होता। त्याला 5 पुत्र होते। त्यातील सर्वात मोठा पुत्र लुब्धक। दुर्दैवाने लुब्धक हा अत्यंत पापी, दुराचारी आणि व्यसनी होता। त्याने नेहमीच अनैतिक कृत्य केली। त्याच्या पापामुळे संतप्त झालेल्या राजा महिष्मानने त्याला आपल्या राज्याबाहेर काढून टाकले। अपमानित आणि निष्कासित लुब्धकने आपले पोट भरण्यासाठी जंगलातील चोरीचा मार्ग निवडला। तो दिवसभर चोरी करायचा आणि रात्री एका जुन्या पिंपळाच्या झाडाखाली आश्रय घ्यायचा। नियतीने खेळ साधला आणि पौष महिन्याची कडक थंडी सुरू झाली। या दरम्यान एका रात्री म्हणजे सफला एकादशीच्या आदल्या दिवशी लुब्धकला काहीही खायला मिळाले नाही। त्याला उपाशीच राहावे लागले। थंडी, भूक आणि एकांतामुळे तो इतका व्याकुळ झाला की त्याला झोपही लागली नाही। तो पिंपळाच्या झाडाखाली थंडीने कुडकुडत जागे राहिला। त्या पिंपळाच्या झाडाखाली तो राहायचा, त्याखाली एक छोटा चबुतरा होता। लुब्धकने पिंपळाची काही सुकलेली फळे तोडली आणि वेदीवर ठेवली। नकळत या फळांचे अर्पण करून आणि रात्रभर जागरण करून त्याने देवाचा धावा केला। दुसऱ्या दिवशी सकाळ झाली। ही पहाट होती सफला एकादशीची। लुब्धकला माहीत नव्हते की भुकेमुळे झालेल्या उपवासामुळे, थंडीत केलेल्या जागरणामुळे आणि फळांच्या अर्पणामुळे त्याने नकळतच या महान व्रताचे आचरण केले आहे। सफला एकादशीच्या प्रभावाने मध्यरात्री त्याला आकाशातून एक दिव्य विमान खाली येताना दिसले। विमानात एक तेजस्वी देवदूत होता। देवदूताने लुब्धकला सांगितले, हे राजपुत्रा, तू नकळत सफला एकादशीचे व्रत पूर्ण केले आहेस। भगवत कृपेने तुझे सर्व पाप नष्ट झाले आहेत। आता तू आपल्या पित्याकडे परत जा आणि राज्य स्वीकार। लुब्धकने सर्व पापी विचार जाऊन शुद्ध बुद्धी प्राप्त केली। त्यांनी राजवाड्यात परत जाऊन वडिलांची क्षमा मागितली आणि धर्मपरायण होऊन राज्य केले। वृद्ध झाल्यावर त्याने आपला पुत्र धूमकेतू याला राज्य सोपवले आणि स्वतः भगवत भक्तीत लीन होऊन अखेरीस वैकुंठ धाम प्राप्त केले। तर मित्र हो, हे आहे सफला एकादशीचे महात्म्य। या व्रतामुळे एका पापी राजपुत्रालाही मोक्ष आणि राजवैभव प्राप्त झाले। या एकादशीला उपवास केल्याने कोणते फळ मिळते, त्याचे उत्तर हे आहे की या व्रताचे फळ म्हणजे यश, पुण्य आणि पापमुक्ती। जो कोणी भाविक सफला एकादशीचे व्रत श्रद्धापूर्वक करतो त्याला त्याच्या कार्यात सफलता प्राप्त होते, त्याचे दुःख आणि दारिद्र्य नष्ट होते आणि शेवटी त्याला भगवत प्राप्तीचा मोक्ष मिळतो। चला तर मग आपणही या सफला एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंची आराधना करूया, आपले जीवन सफल करूया। जय श्री हरी।